हॅलो एव्हरीवन, आपल्या फिजिक्स अड्डा या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रोटेशनल डायनेमिक्समधला खूप महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत. खूप वेळा बोर्ड क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड अँग्युलर व्हेलॉसिटी फॉर ए पार्टिकल मूव्हिंग इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ही एक रिजिड बॉडी आहे. तिचं मास आहे m1, m2, mn. रेडियस आहे r1, r2, rn. Figure shows particle perform uniform circular motion with angular velocity omega with different speed. स्पीड काय आहे आपल्याला माहिती आहे, v इज इक्वल टू r ओमेगा. दॅट इज फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी स्पीड काय मिळणार आहे, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. सेकंड पार्टिकलसाठी v2 इज इक्वल टू r2 ओमेगा आणि nth पार्टिकलसाठी vn इज इक्वल टू rn ओमेगा. लिनियर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल. लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय p is equal to mass into velocity. सो फर्स्ट पार्टिकलसाठी p1 इज इक्वल टू m1 v1. आता v1 ची किंमत r1 ओमेगा आहे. सो m1 r1 ओमेगा, दॅट इज फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट बघा, अँग्युलर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल. अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय l, दॅट इज फर्स्ट पार्टिकलसाठी l1 इज इक्वल टू p1 r1. आता p1 ची किंमत आपल्याला माहिती आहे फर्स्ट इक्वेशननुसार m1 r1 ओमेगा, दॅट इज p1 r1 इज इक्वल टू m1 r1 ओमेगा इंटू r1 ॲज इट इज राहणार. r1 इंटू r1 स्क्वेअर झाला. l1 इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर ओमेगा. तसंच अँग्युलर मोमेंटम सेकंड पार्टिकलसाठी काय येणार आहे, l2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर ओमेगा आणि nth पार्टिकलसाठी ln इज इक्वल टू mn rn स्क्वेअर ओमेगा. आता मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम सगळ्याची सम घ्यायची म्हणजे काय येणार, l इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकलसाठी m1 r1 स्क्वेअर ओमेगा, सेकंड पार्टिकलसाठी m2 r2 स्क्वेअर ओमेगा आणि nth पार्टिकलसाठी mn rn स्क्वेअर ओमेगा. सो ह्यातून ओमेगा कॉमन निघतोय. सो m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू सो ऑन प्लस mn rn स्क्वेअर हे एकत्र घेतलं आणि ओमेगा कॉमन आहे त्यामुळं ओमेगा बाहेर घेतला. आता आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया समेशन i इज इक्वल टू 1 टू n MIRI म्हणजे काय मिळतो आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो i ओमेगा. बघा l काय आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. i काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. दिस मीन्स दॅट angular momentum is directly proportional to angular velocity for a body with constant moment of inertia. Okay, thank you.